नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट युवराज शेळके. आज आपल्या व्हिडिओमध्ये एकत्र कुटुंब पद्धती असते आणि काही कारणास्तव कुटुंबधारकामध्ये वाद निर्माण होऊन सदर कुटुंब विभागलं जातं. त्यावेळी घराचे असेल, शेताचे असेल किंवा आर्थिक काही बँक बॅलन्स वगैरे असेल किंवा चलाचल प्रॉपर्टी असते, ह्या प्रॉपर्टीचं घराचं याच्यामध्ये वाटणी होत असते, म्हणजेच वाटप होत असते. तर सदर वाटप करत असताना त्याचा एक मसुदा करणे गरजेचं आहे. मसुदा म्हणजे कोणाला कोणती मिळकत, कोणाला कोणती मिळकत, त्यामध्ये संपूर्ण वर्णन टाकून त्यामध्ये आर्थिक व्यवहार असतील तर आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत असा संपूर्ण मसुदा तयार करून घेणे हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर सदरचा मसुदा तुम्ही कायदेशीरदृष्ट्या नोंद करणं गरजेचं असते. आता ह्या नोंदी काय कराव्यात मित्रांनो? काय होते, भावावर विश्वास असतो, वाटप झालेलं असतं. पुढील पिढीमध्ये ज्यावेळी मुलगा नातू पंतू होतो त्यावेळी सदर वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा गुंता वाढू नये म्हणून आपण सदर झालेलं विभाजन किंवा शेतजमिनीचं वाटप हे नोंदणीकृत करणं गरजेचं असते. अशाच माहितीसाठी माझं चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ग्रामीण भाषेतून सहज सोप्या पद्धतीनं जी काय माझी भाषा कायदेशीर असेल ते आपल्याला समजून येईल. धन्यवाद.